दादासाहेब बुचोडे सर्व कल्याण अनुसूचित जाती एवं जनजाती संघटनेचा पदाधिकारी म्हणून या एसपी कार्यालयासमोर आज 21/4/2025 रोजी उपोषणाला बसलेला आहे। आमरण उपोषणाचा विषय असा आहे, पोलीस निरीक्षक अधीक्षक साहेबांना आमरणचा विषय एकनाथ मारुती माळे हा आमचा संघटित कार्यकर्ता आहे। यांचा अविवाहित मुलगा राहुल एकनाथ माळी राहणार कनोली तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर राहुल या मुलाचा घातपातच झालेला आहे असा माळी परिवाराला दाट संशय आहे आणि सोबत आमच्या संघटनेने सखोल तपास आणि अधिकृत माहितीद्वारे अशा प्रकारे अनेक प्रश्न उभे राहिले। त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी राहुरी पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी आणि पोलीस निरीक्षक ठेंगे साहेब यांच्याकडे चौकशी करून मिळवायचा प्रयत्न केला, परंतु फक्त उडवडीचे उत्तरे मिळाली। यावरून आमच्या संघटनेचे गैरसमज झालेला असावा किंवा राहुल या मुलाने फाशी घेतल्याचा बनावट केला गेला, त्यात राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी सर्वस्वी जबाबदार आहेत असे यावरून सिद्ध होते। आम्ही सर्व कल्याण अनुसूचित जाती एवं जनजाती संघटनेचे पदाधिकारी या माळी कुटुंबावर जी शोककळा पसरवली आहे त्या शोककळेला सांत्वन तर दिले, परंतु त्या सांत्वना जो निश्चय केला गेला तो निश्चय आणि ठाम भूमिका घेतली गेली आहे की अन्यायाविरुद्ध संघर्ष करून या माळी कुटुंबियांना न्याय मिळवून दिल्याशिवाय माघार तर घेणारच नाही। आणि हा न्याय मिळवण्याकामी जो अडथळा येईल, वादविवाद, जीवघेणा हल्ला किंवा आमरण उपोषणादरम्यान घडणाऱ्या सर्व कारणांना सर्वस्वी जबाबदार हे पोलीस डिपार्टमेंट व प्रशासनच राहील याची या प्रशासनाने नोंद घ्यावी आणि नोंदीच्या अगोदर दोषींवर कारवाई करावी। 3 एप्रिल 2025 रोजी तक्रार अर्जाच्या प्रती समक्ष या एसपी कार्यालयामध्ये हजर राहून देण्यात आल्या। त्यावेळी झालेल्या चर्चेत असे आश्वासन दिले की लवकरात लवकर आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करून शिक्षा दिली जाईल, परंतु ही आश्वासने फक्त समज देण्यापुरते मर्यादित राहील असे आमचे संघटित कार्यकर्त्यांना कल्पनाच नव्हती। तेव्हा संघटनाच नव्हे तर एक भारतीय नागरिक म्हणून या प्रशासनाला आवर्जून विनंती करत आहोत की या झालेल्या अन्यायाला आळा घालून आरोपीची पाठराखण न करता, खोटे आश्वासन न देता तातडीने वरिष्ठ कनिष्ठ अधिकाऱ्यांना तीव्र आदेश देऊन तात्काळ आरोपींना शिक्षा ठोठावण्यात यावी। न्याय मिळाल्याशिवाय उपोषणाची सांगता होणार नाही। या उपोषणादरम्यान आम्हाला संगमनेरचे आमदार साहेब अमोलजी खताळ यांनी या माळी कुटुंबाला आश्वासन दिले तर आम्ही सातवा करण्यासाठी या कुटुंबाला भेट देऊ, पण त्यांनी हे खोटे आश्वासन देऊन या कुटुंबावर ही शोककळा पसरवली। या शोककळेत आणि पोलीस पाठबळ त्यांना देण्याचे चुकीचे कार्य केले, त्यावर त्यांचा मी जाहीर निषेध करतो आणि थांबतो।